समाधान ठेवायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं समाधान मानताना भास आपल्याला जे मिळालं ते माणूस समाधान नाही समाधान. सायकलवरती जाणाऱ्या माणसाच्या हातामध्ये बाईक आली तरी तो माणूस समाधान आहे का? समाधान. बाईक नाही तर बोलतो ना बाईक नको, एखादी सेकंड हँड तरी फोर व्हीलर असावी असं त्याला वाटतंय. अरे भेटली सेकंड हँड मध्ये 1.5 लाखामध्ये, आता 1.5 लाखाची घेतली म्हणून काय पुढच्या गाडीकडे बघावं का? समाधानीच माणूस नाही. ज्या गोष्टीमध्ये मिळालं त्याच्यामध्ये समाधानी जर माणूस राहिला तर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आनंद निर्भर दुर्लभ असतो. आणि एकदा का नामस्मरणाच्या साधनेमध्ये माणूस रममान झाला आणि एकदा का सर्व सुखाची प्राप्ती झाली, आनंदामध्ये तो माणूस डुलायला लागला तर तो कुठेही जाऊ द्या तिथे तो नामस्मरण करणार. आणि जरी नामस्मरण करत असला तर त्याला असं भानच राहत नाही की बाबा मी अशा ठिकाणी आहे की प्राथमिक बसतो की अपशकुन जागा आहे, ती त्याच्या मनामध्ये राहतच नाही. अशा त्याच्या जीवनामध्ये विधी अवस्था प्राप्त होते आणि ती विधी अवस्था प्राप्त होते. असो ऐसा कोठे आठवते नाही विनीत विधी भूभूदशा. असो ऐसा कोठे आठवची नाही. असो मी जी कुठल्या ठिकाणी आहे, असो ऐसा कोठे आठवची नाही, मी कुठल्या जागेवरती आठव राहत नाही. देहीच विधेही भूगदशा. ध्येय फक्त आहे मात्र विधेही अवस्थेमध्ये जाऊन तो नामस्मरण चालू आहे. तो नामस्मरण कशा पद्धतीचं आहे? सर्वांनी सावध व्हा, झोपल्याने जागे व्हा, आजूबाजूची मंडळी बसली त्यांना जागे करा, कारण का कीर्तनामध्ये चांगल्या पद्धतीने झोप लागते. कीर्तन ही अशी जागा आहे तुम्हाला जे पाहिजे ते आहे, जे जायला पाहिजे ते जेवायला पाहिजे, खाली पाहिजे जेवायला, ज्याला चांगलं ऐकायला पाहिजे कीर्तनामध्ये ऐकायला आहे, ज्यांना आनंद नाचण्यामध्ये त्यांना नाचायला आहे, ज्यांना झोपायला पाहिजे ना झोपायला सुद्धा ना. काय करणार झोप लागत नाही रात्री, पण ते बोलतात कीर्तनामध्ये आला ना महाराज का कधी जोरा लागतो तो समजत नाही. असं काय झोपायला काय होणार आहे, पण कीर्तन ही साधना सर्वांसाठी काय चांगलीच आहे.